Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी मनीष कांबळे. आपण पाहतोय जनलोक वार्ता, सत्याचा लढा 24 तास मराठी न्यूज चॅनल. सलोनी, जसे की आपण पाहतोय, मी पुण्या स्टेशन या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्कृती भवनमध्ये आलो आहे. आणि या ठिकाणी आज आपण पाहतोय रिपब्लिकन पार्टी इंडिया या ठिकाणी या पक्षाच्या वतीने आज संभाषण मेळावा आहे आणि त्याचबरोबर पक्षप्रवेश मेळावासुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या दिमाखामध्ये होत आहे. या कार्यक्रमासाठी आज या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली आजचा उपक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहे. आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती दादासाहेब ओव्हाळसुद्धा या कार्यक्रमामध्ये स्वतः आवर्जून उपस्थित आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे. आपल्यासोबत ते यावेळी जुळलेले, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. पदाधिकाऱ्यांची संवाद मेळावा आहे, त्याचबरोबर पक्षप्रवेश जे आहेत मोठ्या दिमाखामध्ये होत आहेत. काय सांगाल आजच्या कार्यक्रमावर? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे झाल्यापासून रिपब्लिकन पक्षामध्ये तसेच रिपब्लिकन कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. एकंदरच निस्वार्थी नेतृत्व, स्वाभिमान नेतृत्व रिपब्लिकन पक्षाला लाभलेलं आहे. आणि आता जो लोकसभेचा महासंग्राम होत आहे त्याच्यामध्ये दीपक भाऊंनी त्याच्याकडे युती न करता आणि जातीवादी पक्षाला रोखण्याकरता स्वतःच असे दंड थोपटलेले आहेत. आणि त्या माध्यमातून आम्ही विदर्भ मराठवाड्याचे साधारणपणे 9 जागेवरती आम्ही उमेदवार उभा करतो आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील 10 जागेतील 7 जागेवरती आम्ही निवडणुका लढण्यासाठी उमेदवारीची तयारी केलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं जसं निवडणुकीचं वातावरण तापू लागलेलं आहे तसं ज्या लोकांना जे लोक संविधानप्रेमी आहेत, ज्यांना संविधानावरती प्रेम आहे, अशांनी दीपक भाऊच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून सर्व समाजातील, आजच आमच्या मुस्लिम समाजातील, तसेच मातंग समाज, ख्रिश्चन समाज आणि बौद्ध समाजातील असंख्य कार्यकर्त्यांनी, महिलांनी प्रवेश केलेले आहेत. युवकांचासुद्धा उत्स्फूर्तपणे पाठबळ लाभत आहे. आणि अशा पद्धतीनं ह्या रिपब्लिकन पक्षाची घोडदौड आता कुणीही रोखू शकणार नाही. हे लोकसभेची निवडणूक ही फक्त झाकी आहे. विधानसभेला तर आम्ही भरपूर काही दाखवणार आहे. कारण आम्हाला खऱ्या अर्थानं स्वाभिमानी संविधानावरचं रक्षण करता नेता आम्हाला मिळालेला आहे. आणि त्यात दीपक भाऊच्या नेतृत्वाखाली जे संविधानावरती प्रेम करणारे जो बहुजन वर्ग आहे, जो अल्पसंख्याक आहे, OBC आहे, तो या प्रवाहामध्ये सामील होत आहे. कारण त्यांना इतर कशावरतीही निष्ठा नाही, त्यांना संविधानावरती निष्ठा आहे. आणि संविधानाचं काम करणाऱ्या दीपक भाऊंवरती तो दीपक भाऊंच्या बरोबर जोमाने काम करणार आहे. तनमन धनाने काम करणारा आजचा हा कार्यकर्ता आहे. कुठं आम्ही घोड्या देऊन लोकं आणलेली नाही ती, किंवा लोकांना आम्ही बोलवाय गेलेलो नाही. उत्स्फूर्तपणे काम करणारी एक टीम दीपक भाऊच्या नेतृत्वाखाली पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात मोठी घोडदौड करत आहे, एवढं मात्र निश्चित. आपण सातत्याने एक गोष्ट ऐकतो, ते म्हणजे लोकशाही धोक्यामध्ये आहे, संविधान धोक्यामध्ये आहे. मग आता लोकशाही वाचवायचं असेल, संविधान वाचवायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? काय सांगा? एकंदरच ज्या लोकांनी संविधानाची मोडतोड करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यांच्या तज्ञाबाण देहावरती भान असलेले लोक आहेत, त्यांनी सगळ्यांनी विचार केला पाहिजे की जे संविधानामध्ये घाला घालत आहेत, मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा लोकांना वेळीच थोपवलं गेलं पाहिजे. आज आमच्या भगिनी ज्या 50% आरक्षणाच्या गोष्टी करतात, त्या 50% आरक्षण ही बाबासाहेबाच्या संविधानाची देण आहे आणि त्याचं संरक्षण होणं गरजेचं आहे. आज आपण कालचा कार्यक्रम बघत असाल, त्या व्यवसायाचा कार्यक्रम होता, त्यामध्ये महिलांना जी वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलं गेलं. राम मंदिराचा कार्यक्रम होता, त्यामध्ये महिलांना वेगळ्या पद्धतीनं सांगण्यात आलं. म्हणजे हा देश जो चातुर्यवर्ण व्यवस्थेतून काढून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाकडे नेला होता. आणि संविधान म्हणजेच स्वराज्य ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. अशा पद्धतीची स्वतःचं राज्य निर्माण करण्याची दुमक आणि कुवत बाबासाहेबांनी सगळ्यांमध्ये निर्माण केली होती. आणि काही लोक ती मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं या संविधानद्रोही लोकांना जाब देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची लढाई तर होतीच, परंतु आता बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात मोठं जे लोकशाहीमध्ये आपल्याला मताचं अधिकार दिलेला आहे. पूर्वी लढाया ही
तलवारीच्या जोरावरती लढल्या जायच्या. पूर्वी लढाई ह्या मनगटाच्या जोरावरती लढल्या जायच्या, परंतु आता लढाई ही फक्त बोटावरती लढायची आहे. त्यामुळं निश्चितच मी सर्व तमाम मतदार बंधूंना आवाहन करीन की बाबासाहेबांनी जी तुम्हाला सर्वात मोठं मतदानाचं हत्यार दिलेलं आहे, त्या हत्याराच्या माध्यमातून या मनुवादी संस्कृती ज्यांना फोपवायची आहे त्यांना घरी बसवावं, एवढं मात्र निश्चित. जसं की आपण पाहतोय या येणाऱ्या इलेक्शनमध्ये मोदी सरकारने एक संकल्पना घेतलेली आहे, ते म्हणजे अबकी बार 400 पार. यावरती आपली काय प्रतिक्रिया? निश्चितच मी उद्याच्याला काहीही म्हणेन की मी एखादे बिडी पित असताना लहानपणी एक कविता होती, गणपतवाणी बिडी पिताना जावायचा काडी आणि म्हणायचा याच जागेवरती बांधीन मी माडी. तशा पद्धतीनं कुणी कुणालाही या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कुणाला काहीही संभाषण करण्याचा अधिकार हा मूलभूत बाबासाहेबाच्या कलमानुसार मिळालेला आहे. त्यामुळे त्यांच्या पद्धतीनं ते बोलत असतील. नक्कीच सलोनी, या ठिकाणी प्रयत्न कोणीही कितीही करू दे, सत्ता कुणाची पण येऊ दे, परंतु संविधान हे कायम सुरक्षितच राहणार, असा प्रतिउत्तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दादासाहेब गव्हाळ यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत कोल्हापूरची रणरागिणी, संघर्ष योद्धा, महिलांपैकी म्हटलं तर एकच नाव आपल्यासमोर येतं, ते म्हणजे रुपालीताई वायदंडे. ते सुद्धा आजच्या या कार्यक्रमामध्ये पक्षप्रवेश केलेले आहेत. अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांना या पक्षामध्ये त्यांनी मोठ्या संख्येने घेऊन आलेले आहेत. आपल्यासोबत ते आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. ताई, काय सांगाल आजच्या कार्यक्रमामध्ये? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए फॉर आंबेडकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आलेल्या या पक्षाची फारशी शकलं झालीत, त्यांच्यामध्ये फळी पडली. ही तशी नाराजीची आणि समाजाच्या दृष्टिकोनातून दुर्दैवाची बाब आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून आलेल्या पक्षाचा मूळ पाया हा स्वाभिमान आहे. आणि आज जर का समाजातली परिस्थिती पाहिली तर जिथून मी आज इकडं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एमध्ये आलेली आहे, तिथं हा स्वाभिमानच गहाण ठेवण्याचं जे काही चित्र आहे ते अत्यंत वेदनादायी आहे. समाजातली अवस्था पाहिली तर महादेव जानकरांनी स्वतःची भूमिका आज थोडीशी पुढं आणली, तर फडणवीस साहेबांनी त्यांना बोलवून घेऊन कडकडून मिठी मारली. विनायकराव मेटे यांच्या पत्नीनं स्वतःची भूमिका जाहीर केली, तर त्यांनासुद्धा आज सन्मान मिळाला आहे. पण जिथून मी आलेली आहे तिथे एका सीटसाठी सुद्धा जर इतकी लाचारी पत्करावी लागत असेल तर निश्चितपणे की ही कुणा एका व्यक्तीची किंवा पक्षाची नाही, तर संपूर्ण समाज वेठीस धरून समाजाला लाचारी पत्करायला लावण्याचा हा जो काही प्रयोग चालू आहे हे वेदनादायी आहे. आणि त्याच्याही पुढच्या जाऊन भाषेत सांगायचं म्हटलं तर खूप त्रास देणार आणि किळसवाणं आहे. या सगळ्याला नाकारून समाजाच्या अस्मितेसाठी, समाजाच्या अस्तित्वासाठी, असंख्य माता भगिनींच्या न्याय हक्कासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए फॉर आंबेडकर या पक्षात आदरणीय दीपक भाऊ निकाळजे आणि आदरणीय मोहनलाल पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे सहकारी बंधू दादासाहेब ओवाळ, महादेव होवाळ यांच्या सहकार्याने आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये मी प्रवेश करत आहे. प्रयोजन इतकंच आहे, हेतू इतकाच आहे की अगदी विस्ताराने सांगायचं म्हटलं थोडंसं तर आज सगळ्यात जास्त बौद्ध समाजाचा मित्र म्हणून मातंग समाजाची गणती होते. परंतु जिथून मी आले तिथं पाहिलं तर तुमचं कार्य, तुमचं कर्तृत्व, तुमचं संघटन कौशल्य, तुमची निष्ठा, तुमचा त्याग, तुमचं समर्पण या सगळ्याला तिलांजली देऊन मी अत्यंत जबाबदारीने हे सांगेन, 4 पावलं त्यांच्यासोबत चालले म्हणून की अंतिमतः तुम्हाला जातीच्या चष्म्यातनं पाहिलं जातं. जर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला पक्ष आहे तर तो सर्व जाती धर्मांचा पक्ष असला पाहिजे. प्रत्येक जातीच्या व्यक्तीला इथं सन्मान असला पाहिजे. पण एक प्रश्न मी आज विचारू इच्छिते जाहीर या मीडियाच्या माध्यमातून की सांगाल का हो, बौद्ध तर किती अध्यक्ष आहेत तुमचे जिल्ह्याचे, पश्चिम महाराष्ट्राचे, शहराचे, तालुक्याचे? तर हे सगळं मोडीत काढण्यासाठी आणि प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी, महिलांच्या संरक्षणासाठी, माझ्या एखाद्या माता भगिनीवर अत्याचार झाला आणि त्याची भूमिका मांडण्यासाठी मी निषेध नोंदवला तर माझी मुस्कटदाबी होता कामा नये. इथं अपेक्षा इतकीच आहे, ज्या अपेक्षेनं आणि विश्वासानं आलेली आहे की एकाधिकारशाहीनं पछाडलेल्या पुरुष सत्ताक प्रथेनं, जी प्रथा म्हणजे काय, पुरुषांनीच ठरवायचं. आघाड्या आहेत तर आघाड्यांना काम करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, निवडीचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, तर त्याच पुरुषांनी सांगायचं की कुणाची निवड करायची आणि या प्रथेला छेद देण्याचा प्रयत्न केला तर सगळीकडून त्या व्यक्तीची
त्या महिलेची मुस्कटदाबी करणं हे फार वेदनादायी आणि त्रासदायक आहे. तर या सगळ्याला छेद देण्यासाठी निश्चितपणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए फॉर आंबेडकर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतल्या या पक्षामध्ये आज मी माझ्या असंख्य कार्यकर्त्यांच्यासह प्रवेश केलेला आहे. आज दीपक भाऊ निकाळजे यांना दादासाहेब ओवाळ यांच्या माध्यमातून एकच मी निरोप आणि संदेश देऊ इच्छिते की येत्या विधानसभेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये रूपा वायदंडे या पक्षाचा एक झंझावात तयार करेल एवढीच ग्वाही देते. आणि पर्यायानं समाजाला, बहुजन समाजाला न्याय देण्याचा, माझ्या मातंग समाजाला, माझ्या माता भगिनींना न्याय देण्याचा प्रयत्न असेल. दीपक भाऊंनी, आदरणीय मोहनलाल पाटील यांनी त्यांचा आशीर्वाद, त्यांच्या शुभेच्छा सदिच्छा सोबत ठेवाव्यात या अपेक्षेसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एमध्ये जाहीररित्या प्रवेश करत आहे. ताई, माझा आणखीन एक प्रश्न आहे. सलोनी, जसे की आपण पाहतो आहे गेल्या 25 वर्ष नुसतंच कोल्हापूरमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातत्याने एक रणरागिणी म्हणून, संघर्ष योद्धा म्हणून संघर्ष करतात. अनेक ठिकाणी अन्याय होतो आहे, त्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी रुपालीताई वायदंडे सातत्याने अहोरात्र त्या ठिकाणी जाऊन संघर्ष करतात, झटत असतात. आज ते देखील या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटामध्ये ते सहभागी झालेले आहेत. अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत त्यांनी पक्षप्रवेश जे आहे ते केलेले आहेत. ताई, माझा प्रश्न आहे, पक्ष म्हटले तर आपण माहितीच आहे, पक्ष म्हटले की अनेक आहे, परंतु अदर पक्षामध्ये आपण प्रवेश न करता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटामध्येच आपण पक्षप्रवेश केला पाहिजे, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं की शासन करती जमात बना. बाबासाहेबांनी संविधानाची जी पंचसूत्री सांगितली, सा स ध लो ग, सार्वभौम समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि गणराज्य, यातल्या धर्मनिरपेक्षतेमध्ये बाबासाहेब स्पष्ट सांगतात की कुणा एका धर्माचं आपल्याला फार काही म्हणजे त्याचं प्रेझेंटेशन करता येणार नाही. धर्म हा व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या आड येणार नाही. पण आज समाजातली स्थिती पाहिली आणि बाबासाहेबांच्या विचारधारेवर, त्यांच्या संकल्पनेवर काम करणाऱ्या जे पक्ष म्हणतात, तर धार्मिकतेचं राजकारण केलं जात आहे. धर्माच्या मुद्द्यावर लोकांना भडकवलं जात आहे. शासनकर्ती जमात बनण्याचा जो काही बाबासाहेबांचा संदेश आहे तो धाब्यावर बसवून इथं कुणाच्या तरी दावणीला बांधून ते सांगतील तसं आणि समाजाकडून त्याचं इम्प्लिमेंटेशन करून घेतलं जात आहे. अत्यंत प्रभावित झाले मी जेव्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एनं लोकसभेच्या, विधानसभेच्या जागा लढवण्याचं जाहीर केलं. निवडून येऊ नाही येऊ नंतरचा भाग आहे, पण पाडण्याची ताकद मात्र आंबेडकरी समाज निश्चितपणे ठेवतो आणि ते स्वतःचं अस्तित्व आज दाखवून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एनं जो काही हा अजेंडा समाजासमोर आणलेला आहे हा कौतुकास्पद आहे, हा स्वाभिमानाचा आहे, हा लाचारीचा निश्चित नाही. आणि याच गोष्टीनं प्रभावित होऊन समाजातल्या दीनदुबळ्या, शोषित, वंचित, उपेक्षितांना न्याय देण्यासाठी इतर पक्ष असतानासुद्धा ए फॉर आंबेडकरमध्ये येण्याचं मी निश्चय आणि निर्णय केलेला आहे. नक्की सलोनी, अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये आपली प्रतिक्रिया जी आहे, आपली भूमिका जी आहे पक्षामध्ये येण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहतो आहे आपल्यासोबत आणखीन काही पदाधिकारी जुळलेले आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल? आजच्या कार्यक्रमानिमित्त मी असं सांगू इच्छितो, दीपक भाऊ निकाळजे यांनी जो घेतलेला निर्णय आहे, डॉक्टर मोहनलाल पाटील यांनी घेतलेला जो निर्णय आहे, हा निर्णय असं मला वाटतं की हा निर्णय दलित चळवळीत हा पहिलाच मोठा निर्णय असेल की सर्वच जागा लढवायच्या असं त्यांनी जाहीर केलेला आहे. हा पहिलाच निर्णय असेल, कारण प्रकाश आंबेडकरांनी वंचितमध्ये पण ह्या निर्णय घेतला होता, पण त्यांनी असा निश्चय केला नाही की आम्ही सगळ्या जागा लढू. पण आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून, दीपकभाऊच्या माध्यमातून आम्ही सर्व जागा निवडण्याचा म्हणजे लढवण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्यासोबत जे काही कार्यकर्ते स्वाभिमानी आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, जे खरे रिपब्लिकन पदाधिकारी आहेत, ज्यांनी जी निष्ठावंत नव्हते तिथं जातीवादाच्या बगलेला जाऊन बसलेले आहेत, पण जी आमच्यासोबत जी फळी आहे ती नक्कीच स्वाभिमानाची फळी आहे. ती स्वाभिमानानेच फळी असल्यामुळं त्यांच्या फळीला घेऊन, त्या समाजाला घेऊन, स्वाभिमान समाजाला घेऊन, बाबासाहेबांच्या विचाराच्या समाजाला घेऊन, बाबासाहेबाच्या रिपब्लिकनच्या पक्षाचा विचारात असलेल्या समाजाला घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जायचा नक्कीच प्रयत्न करू. आणि येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच समाजाला, खालच्या विधानसभेला, विधानसभेला, नगरसेवकाला, सगळ्यात समाजातल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, एवढं मी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सांगू इच्छितो. सलोनी, या ठिकाणी आपण पाहतो आहे, या ठिकाणी उपस्थित असलेले जे पदाधिकारी आहे ते पदाधिकारी फक्त संभाषण करण्यासाठी पुणे जिल्ह्यातूनच नाही तर पुणे जिल्ह्याच्या व्यतिरिक्त सातारा, सांगली, मिरज, नागपूर, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणातून, अनेक राज्यातून, अनेक परगावातून
ते या ठिकाणी एक कार्यक्रमासाठी सहभाग झालेले आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये सहभाग होऊन या पक्षामध्ये पक्षप्रवेशसुद्धा आपल्या स्वतःच्या स्वबळावरती स्वतःच्या स्वइच्छेने स्वतःच्या खुशीने जे आहे ते केलेलं आहे. कॅमेरामन विजय कोळीसह मी मनीष कांबळे, धन्यवाद. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.